हॅलो, नमस्कार. मी माधुरी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तर सकाळ झालेली होती. मी झाडांना इथे पाणी घालते आहे डेलीचं माझं हे रुटीनच आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे मी झाडांना डेली पाणी घालते. आणि इथे मी तयारी केलेली आहे स्वयंपाकाची. स्वयंपाकासाठी मी आज लौकी म्हणजे दोडका, दुधी भोपळा आपण त्याला म्हणतो, त्याची भाजी करणार आहे. तर यात मी चपाती, भाजी, वरण, भात असं करून घेत आहे. तर इथे मी डाळ एका छोट्या वाटीमध्ये डाळ आणि एका छोट्याशा डब्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत. डेलीचं माझं हे रुटीन आहे. तर मी माझ्याकडे छोटा कुकर आहे, त्यामध्ये छोटंसं हे बाऊल आणि त्यावर एक डब्बा ठेवून मी डाळ आणि भात तयार करते. तर खूप झटपट बनणारा हा माझा छोटासा कुकर आहे. यामध्ये आम्हाला जेवढं लागतं तेवढं आम्ही डाळ आणि भात लावतो. तर या ठिकाणी माझं कुकर लावून झालेलं आहे आणि इथे मी तयारी करते भाजी आणि वरणाची. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे अन्नपूर्णा म्हणजे अन्नाने भरलेली ही एक हिंदू देवता आहे. हिंदू धर्मामध्ये भक्ती आणि अन्नाचा नैवेद्य दाखवणे याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे देवी अन्नपूर्णा ही एक लोकप्रिय देवता मानली जाते. अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचाच अवतार आहे असे मानले जाते. तर अन्नपूर्णा आपल्या घरात खूप जास्त महत्त्वाची ठरते. अन्नपूर्णा म्हणजे जी आपल्या घरामध्ये डेलीचं काम करते, जी आपल्या घरामध्ये स्वयंपाक करते, ती घरातली लक्ष्मी किंवा आपण पार्वती अशा गोष्टींना देखील त्यांना संबोधू शकतो. तर ही अन्नपूर्णा आपल्या घरात खूप जास्त महत्त्वाचं काम करते. तर अन्नपूर्णाने आपलं घर हे दररोजचं भरलेलं असतं. अन्नाने आपलं घर दररोजचं भरलेलं असतं. तर अन्न हे देवाचं प्रतीक आहे. तर अन्न वाया बिलकुल जाऊ द्यायचं नसतं. तर ही माझी अशी अपेक्षा आहे. आणि डेलीच्या स्वयंपाकामध्ये मला जेवढ्या गोष्टींचं गरज आहे मी तेवढ्याच गोष्टींचा स्वयंपाक करते. हे माझंच नसेल तर जगामध्ये प्रत्येक स्त्री आपल्या घरामध्ये जेवढ्या गोष्टींची गरज आहे तेवढ्याच गोष्टींचा अन्नाचा वापर करते. तर अन्न हे फेकून द्यायचं नाही. सहजासहजी जर अन्नामध्ये तुमची एखादी पोळी उरली जाते किंवा एखादं भात उरला जातो तर ते भात तुम्ही पक्ष्यांसाठी टाकू शकता. किंवा मी नॉर्मली पोळी जी उरलेली असते तर त्याला मिक्सरमध्ये काढून ती पक्ष्यांना टाकते. माझ्या ड्राय बाल्कनीमध्ये एक मी पक्ष्यांसाठी सेपरेट असा बाऊल ठेवलेला आहे. त्यामध्ये ह्या गोष्टी मी जर का उरल्या तरच मी टाकत असते. तर ही झालेली आहे माझी सकाळची अशी तयारी. आणि आज होता माझा दिवस क्लिनिंगचा. तर मी आज डीप क्लिनिंग करणार आहे. तर इथे माझ्या झालेल्या आहेत चपात्या तयार. चपाती, वरण, भात आणि सॅलडसाठी मी इथे काकडी, टमाटर अशी कोशिंबीर करणार आहे. तर आता मी घेतलेलं आहे घराची क्लिनिंग करण्यासाठी झाडू. तर सर्वांनाच माहिती आहे आपल्या घरामध्ये स्वच्छतेला खूप जास्त महत्त्व असतं. तर ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं. आपल्या घरातल्या छोट्या छोट्या भागावर आपण डेली लक्ष नाही देत, पण अशा भागावर आपण आठवड्यातून किंवा महिन्यातून 2दा तरी लक्ष द्यावं असं मला तरी वाटतं. तर मी महिन्यातून एकदा अशी डीप क्लिनिंग करत असते. माझ्या घरामध्ये फर्निचर आहे. तर फर्निचरच्या वरच्या भागामध्ये जाळ्या असतात, धूळ साचलेली असते. तर हे देखील मी स्वच्छ कपड्यांनी झाडूने पुसून घेते. आणि मी विशेषतः भिंतीवरून देखील झाडू मारते, कारण भिंतीवर देखील छोटी छोटी डस्ट पार्टिकल्स आपल्याला पाहायला मिळतील. आपले घर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व काय आहे? यातच खरं तर महत्त्व आहे. कारण घरात बुद्धिमान मनुष्य प्राणी राहतो. दरवाजातून हॉलमध्ये प्रवेश करताच घराची स्वच्छता कशी आहे ते पाहुण्यांना, अभ्यागतांना समजून येते. घरच्या स्वच्छतेत प्रथम स्वयंपाकघर अत्यंत स्वच्छ हवे. तर या घरातल्या माझ्या डीप क्लिनिंगच्या नंतर मी माझ्या स्वयंपाकघरातली देखील क्लिनिंग करणार आहे. तर असे काही छोटे छोटे स्टॅच्यूज माझ्या घरात आहे की ज्याची मी स्वच्छता एकदम ओल्या कपड्यांनी करून घेत आहे. तर हे आहे टी व्हीच्या मागचा भाग, जो आपण डेली पाहत नाही, पण टी व्ही मात्र डेली पाहतो. तर ह्या भागात देखील काही धूळ आणि डस्ट जमा झालेली होती, तर ती देखील मी स्वच्छ करून घेतलेली आहे. आता मेन पार्ट येतो तो बेडशीट बदलण्याचा. तर पंखा साफ केल्याने बेडशीट अगदीच घाण झालेली होती आणि मी आठवड्यातून एकदा तरी बेडशीट चेंज करतेच.
आय होप तुम्हा सर्वांना माझा हा व्हिडिओ आवडलाच असेल. तर आज काही संडे नव्हता, पण मी आज असं ठरवलेलं होतं की आज घरातली पूर्ण स्वच्छता करायची. मोस्टली मी महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून 1.5 महिन्यातून एकदा तरी ही क्लिनिंग करतेच. तर प्रत्येक ठिकाणी माझ्या घरामध्ये POP असल्यामुळे प्रत्येक त्या POPच्या छोट्या छोट्या भागामध्ये धूळ जाऊन बसते, जाळ्या होऊन बसतात. तर अशाकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो. म्हणजे असे काही आपल्या घरामध्ये भाग असतात ज्याच्याकडे आपण प्रॉपरली लक्ष नाही देत. तर अशा भागांकडे आपलं महिन्यातून एकदा तरी लक्ष देणं खूप गरजेचं असतं. तर आज मी तेच केलेलं आहे. आज माझ्या घरातील छोट्या भागामधील मी धूळ सगळी स्वच्छ केलेली आहे. तसेच पंखे मी साफ केलेले आहे. घरच्या घरी अशा गोष्टी केल्याने घर अगदी प्रसन्न राहतं आणि मनाला देखील अगदी प्रसन्न असं वातावरण वाटतं. तर आता वेळ झालेली आहे माझ्या किचनमधील किचन ओटा धुण्याची. तर इथे मी किचन ओट्यावरचं सगळं काही सामान बाहेर आणून ठेवलेलं आहे डायनिंग टेबलवर आणि पूर्ण किचन ओट्यावर मी पाणी टाकून घेतलेलं आहे. थोडाफार किचन ओटा ऑइली होतोच, माझाच नाही तर सर्व लेडीजचा किचन ओटा हा ऑइली होतो. तर त्यासाठी तुम्हाला इथे घासणी घ्यायची आहे, विमचं जेल किंवा विम साबण घ्यायचा आहे आणि साबणाने छानपैकी ओटा धुवून घ्यायचा आहे. महिन्यातून एकदा तरी तुम्ही हा ओटा स्वच्छ क्लीन केलेला खूप गरजेचा असतो. तर या प्रकारे मी इथे माझा ओटा क्लीन करून घेत आहे. आणि ओटाच नाही तर माझ्या ओट्याच्या वरती जी खिडकी आहे, तर खिडकीच्या काचा, खिडकीला जी लावलेली जाळी आहे, स्टीलची नेटची जाळी आहे त्याला, तर ती देखील मी स्वच्छ करते. तर आता होतं काय, साध्या आपण पाण्याने जर का स्वच्छ केली तर ही स्वच्छ नाही होत. तर इथे मी लाल बकेटामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे. तर गरम पाण्याने खूप लवकर अशा गोष्टी क्लीन होतात. तर तुम्ही देखील जेव्हा तुमचं किचन पूर्ण स्वच्छ करत असाल तर त्यावेळेस गरम पाण्याचा जास्तीत जास्त वापर करावा. तर इथे मी बाहेर जाऊन माझा पूर्ण जो काचेचा विंडो आहे तर ती विंडो मी क्लीन करून घेत आहे घासणी आणि साबणाच्या साह्याने आणि गरम पाण्याच्या साह्याने. मी इवन बाहेरच्या साईडला जाऊन बसली होती तर बाहेर देखील माझा प्लेन पोर्शन आहे तो देखील मी छानपैकी ते घासून घेतलेला आहे. तर हा झालेला आहे माझा किचन ओटा देखील क्लीन. तर ही झालेली आहे माझी आजची डीप क्लिनिंग. आय होप तुम्हाला हा सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज रविवार होता, पण खूप इच्छा झाली. घरातली ही छोटी कामं असतात जी आपण थोडंसं दुर्लक्ष करतो. अशा कामांमध्ये खूप दिवसापासून असं होतं मनात की घरातली धूळ काढायची. भिंतीवर देखील छोटी धूळ अशी चिपकली जाते. तर ती देखील मी झाडून आज क्लीन केलेली आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर ही अशी धूळ आपण नेहमी कपड्याने तर स्वच्छ करू शकत नाही. तर त्यासाठी आपण महिन्यातून एकदा तरी अशा गोष्टी घरातल्या क्लीन केल्याच पाहिजे. तर हा होता माझा छोटासा व्लॉग ज्यात मी घरातली माझी करणारी डेली रुटीनची कामं किंवा महिन्यातून मी एकदा जी माझ्या घरातली पूर्ण डीप क्लिनिंग करते त्याचा व्हिडिओ मी आजच्या व्लॉगमध्ये पोस्ट केलेला होता. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कळवा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.